अशी मुगाची कांदे बटाटे भजी नक्कीच ट्राय करा नाश्त्याला. एकच नंबर लागते आणि घरातल्यांकडून तुमची स्वतःची वाहवाच करून घ्या. आता एक कांदा घेतलेला आहे आपण, तो छान उभा आपण कापून घेतला. त्यानंतर बटाटा पण घेतला आपण, त्याचे छान अशी साल काढून घेतली आपण आणि त्याला छान धुवून असा आपण त्याला किसून घेतला. मस्त असा किसून घ्यायचा. इतक्या छान लागतात ना ह्या भज्या खायला, एकच नंबर लागतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खाऊ शकतात. नाश्त्याला इतक्या छान लागतात. आपला नाश्ताही होऊन जातो, मनही भरतं, पोटही भरतं. एकच नंबर. बघा मग इथे आता आपण एका बाउलमध्ये आपण मुगाच्या डाळीचं पेढी घेणार. आमची घरची चक्की असल्यामुळे मी घरीच दळून घेते. बघा एक वाटी आपण ते पीठ घेतलं. त्यानंतर आपण उभा चिरलेला जो कांदा आहे कापलेला तो आपण टाकून दिला. त्यानंतर बटाटा टाकला आपण किसलेला, हळद टाकली, चटणी टाकली आपण. चटणी तुमच्या सोयीनुसार टाका. जिरे टाकले आणि सेंधा नमक टाकलं आपण चवीनुसार आणि पाणी टाकून आपण त्याचं हे बॅटर बनवून घेणार. आपल्या भज्या निघतील अशा. जास्त पाणीही नाही घालायचं त्यात, पातळही नाही करायचं, थोडं घट्टसर राहू द्यायचं. आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यात तेल तापवत आपण ठेवलेलं होतं. छान आता भज्या आपण एक एक करून काढून घेणार. मस्तच ते छान गोल्डन अशा फ्राय होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेणार. बघा किती छान दिसताय भज्या आपल्या. तुम्हीही नक्की घरी ट्राय करून बघा नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेसही ट्राय केलं तुम्ही तरी चालेल. कधीही ट्राय करा, खायला एकच नंबर लागतात. आणि आवडलंच असेल तुम्हाला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल दररोज. मस्तच. घरच्यांनी तर वाहवाच केली. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांकडून तुमची वाहवा कौतुक करून घ्या. एकच नंबर.